गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि हॅपी संडे. तर आज आहे रविवार आणि आज इतकी निवांत उठली आहे ना मी की स्वयंपाक वगैरे ज्या टायमाला माझं सगळं आवडतं त्या टायमाला मी आता स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. रविवार असलं की निवांत राहावं असं वाटतं. तर असा काहीसा आमचा रविवार चाललेला आहे आणि अजून आमच्या आंघोळीसुद्धा नाही आहे या दोघींच्या. हां, माझ्या अगोदर उठून ब्रश केला आर्याने आज. गौराने पण हां. चला आता पटपट आवरूयात आपण, ठीक आहे. आत्ताच झाडू मारलाय मी आर्या आणि तू परत कचरा करायला लागली. जुनं झालं म्हणजे लगेच काटकूट करायची का सगळ्या गोष्टींची. रोज 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 कचरा केल्यानंतर मग कोण प्रेमात बोलणार आहे. दोन तीन दिवस कसे पाऊस नाही पडला तर कसे वाळून गेलेत झाड. आता याची माती सगळी हलवून दिली बघ. याची पण माती हलवली आहे. आता माती हलवून द्यायची आणि आता त्याला खत टाकायचं. खड्डा खत खत त्यांना पण पोट भरायला काहीतरी पाहिजे ना, वाढायला. आपण कसं जेवण करतो मग त्यांना पण जेवण द्यायचं. असं वाढेल वाढेल ते काढते का? नाही ग, ती माती वाळली ना, ती आता हलवायची थोडीशी. त्याच्या आतमधून वल्ल राहतं. माती थोडीशी वर खाली करायची. नुसतं ऊन सावली येते, थोडी वेळाने परत ऊन येते, मग थोड्या वेळाने. हे बघा, आम्ही इथं काय आणलेलं आहे. मी घरून येताना गावावर येताना ना शेणखत आणलेलं होतं. आता हे शेणखत मी झाडांना टाकणार आहे. सगळ्या झाडांना थोडं थोडं टाकून द्यायचं. शेणखत काय असते? शेण शेणखत म्हणतात. शेणखत आपल्या कढीपत्त्याच्या झाडाला पण शेणखत टाकून द्यायचं मस्त पैकी. कढीपत्ता कसा असं मस्त छान फुटेल. आता हे झाड आपल्याला दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावायची. म्हणजे दुसरा कड लावायचं आहे. अच्छा, ते नवीन आणलेलं ते. त्याच्यापेक्षा थोडी मोठी घ्यावं लागेल. हे ॲलोवेरा आहे ना, ॲलोवेराला पण आणि काय करते? ॲलोवेरा केसांना लावायचा आणि त्याच्याने फेविकॉल पण बनते. हा, मग अगं ते स्किनला लावायचे असतात, ते केसांना लावायचं. काही लोक खातात पण ॲलोवेरा. ते खायचं पण असतं धुवून. मी तर टेस्ट केलंच नाही येते, तर पुढच्या वेळेस परत खाईन त्याला धुवून. याला काय करायचं, आता झाडांना पाणी द्यायचं. झाड वाळले ना, आता पाऊस नाही पडत आहे ना. आता बस थंडीचे दिवस आले. थंडीचे दिवस नाही आले,
पण आता 9-10 दिवस पाऊस पडला आणि आता पाऊस बंद झाला 2 दिवसापासून. म्हणजे झाडं कशी वाळून गेली ना. आता उन्हाळ्याचा दिवस आला मग थंडीचा दिवस झाला तर उन्हाळ्याचा दिवस. मग ते ब्ल्यू कलरचे बॉक्स आहे ना मग ते काढशील सुट्टी लागल्यावर. आता स्कूल चालू झाली सुट्टी नाही. अरे उन्हाळ्याच्या दिवशी पण तू तर काढतच नाही गो. कसे वाळून गेले होते. या झाडांना सगळ्यांना पाणी दिलं. हे किती छान छान फ्लावर आहे वरून गेले. ये 3 नवीन झाडं आणले आणि माती टाकूयात आपण. ठीक आहे खालची. चला आता आपण खाली जाऊयात आणि खालची माती जी आहे ना ती पण थोडीशी उकळूयात आणि त्याला पण खत टाकूयात म्हणजे ते पण छान फुलतील. ओके. भेगडलेत अक्षरशः माती भेगडली. 2-3 दिवस पाऊस नाही आला इथं. मस्त माती वर खाली केली आहे खालच्या झाडांची सुद्धा. एवढी वाळली होती ना थोडं पाणी टाकून अक्षरशः तिला यांना करावं लागलंय वर खाली. आता यांना मस्त शेणखत टाकते. कुठं हा मी आली बाळा थांबा हे आतमध्ये नको येऊ. तुळस अगदी अशी झाली होती बघा. तिची पानं एकदम अशी रोपाटेल झाले होते. गौरा ची गंदी दिसते गंदी. डीमार्टला चाललोय पण डीमार्ट मध्ये जाताना आता इथे काही गमले दिसलेत मला. म्हटलं चला काहीतरी घेऊयात. नहीं भाई अरे बाप रे इतना तो पैसे नहीं. 900 ये हो गया और 250 ये हो गया 1150 होता है. चलो भैया आप 3 एक साथ ले रहे हो तो 1000 का लेंगे. नहीं भैया इतना नहीं भैया. वो मैं तो किती सुंदर सुंदर पॉट आहे इकडे पण एवढे महाग सांगतायत ना त्याच्यापेक्षा आपल्या मातीचे घेतलेले बरे असं वाटतं. अरे भैया कर दो उसके तीनों के. अब फिर से आऊंगी मैं. ऐसा नहीं कि इसके पहले भी मैं आई हूँ और बाद में भी आऊंगी. नहीं भैया नहीं 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 कर दो 300 में कर दो. ज़्यादा नहीं ले लो ना फिर अगर आपको बड़े तो ये वाले ले लो. चलो अब उससे ये साइज नहीं इतना तो कुछ ये नहीं है भैया. थोड़ा सा तो साइज ये है एकदम डबल नहीं है. मिट्टी करो फिर इसमें पलटो. फिर मिट्टी करो फिर पलटो. देखो ये डबल है. नहीं 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 दे दो भैया 300 कर दो. नहीं तो जो ले रहे हो वो भी नहीं लेने देंगे. कर दो भैया कर दो. कर दो. खूप महाग सांगत होता तो. नाही घेतले ना दुसरीकडे घेऊ आपण. हा तो खूप पैसे सांगत होता. हा
पैसे सांगत होता, म्हटलं जाऊ दे मला नाही घ्यायची, आम्ही घेऊ दुसरीकडनं. मला कसं वाटतं तुला तुला घे ना. हो की नाही गौरा? हा हो की नाही? ओके नाही. ओके पण नाही. पण नाही ना, नाही. मला पण नाही. घेऊन ताण लागते परत आतमध्ये गेल्यावर. ओय! काय आणि डिमांडमध्ये गेल्यानंतर काही मागायचं नाही हा, कळलं ना? तिला पण दे ना ग, तिला पण दे ना, लावते कशाला, तिला दे ना. गौरा तुझ्यामुळे लास्ट टाइम सामान राहिलेले, तू रडली होती म्हणून. आता रडायचं नाही, आता सांगते मी, कळलं ना? पाणी पिलंय पोटभर? दे ठेवून बॉटल, उतरू दे तिला. हे बघा, आमची आर्याची एक डायरी आणि मी एक शर्ट घेतला आणि तोपर्यंत पप्पा आमचे बिल करून बाहेर पण आले आणि आम्ही आतमध्येच राहिलो. शेवटी आम्हाला बिल करावं लागलं, हो ना? हा, मम्माच्या पैशाने बिल करावं लागलं. तुला सांगत असते लगेच ट्रॉलीमध्ये टाकायचं, कळलं ना? चल आता, कसं मला बिल करावं लागलं. टाइमपास करते, ट्रॉलीत टाकत नाही, घेऊन फिरते. मम्मी काय करतेय? अरे ही माती आणली ना आपण त्या मातीमध्ये खूप खडे आहेत असे. आता हे खडे खडे सगळे साईडला करायचे आणि माती त्याच्यात टाकायची. बाबू हे बघा किती किडे. याला काय म्हणतात माहिती काय? हा शेतकऱ्याचा मित्र म्हणतात याला. मित्र गांडूळ म्हणतात त्याला. थांब आपण, हा गांडूळ आहे का? हे ना काय करतो, जमीन भुसभुशीत करतो. म्हणजे माती ना अशी भुसभुशीत करतो तो. अरे भुसभुशीत काय असतो? भुसभुशीत म्हणजे अशी मऊ मऊ करतो. असं नको विचारू जरा, थांब जरा. तू हात नको लावू गौरा. किडे त्याला. Oh my god. ही जड आहे त्यांची बघ झाडाची. जड आहे. Bow, bow, bow. गौरा, हेलो गाइस बोल. हेलो गाइस. कैसे हो? तुम अच्छे हो? मैं भी अच्छी हूँ. हेलो गाइस. देखो. हेलो. हेलो गाइस. इकडे बघून बोल. हम महाकालला गेलो होते ना. महाकालला? हा, मार्केटला डीमार्ट मध्ये गेलो होते. हाय गाइस, आम्ही येते ना
करते गौरा? माती गोळा करते. याच्यावर टाक माती, याच्यावर टाक. हां टाक त्याच्यावर टाक. आता आपलं एकच झाड लावायचं राहिलेले गुलाबाचं. हे 2 झाडं मस्त लावून झालेले. खरं तर मी गेले होते ती मातीचे म्हणजे ते फॅन्सी मातीचे जे गमले होते ना ते आणण्यासाठी. पण काय झालं ना, एवढे महाग सांगत होते ते. आणि ते पण आहे ना म्हणजे असे होते ना की थोडं जरी त्याला धक्का जर लागला ना तर लगेच फुटून जातील, ह्या टाईपमध्ये होते ते. आणि एकाची प्राईस म्हणजे आता मला ह्या साईजमध्ये पाहिजे होती तशी, ह्या साईजमध्ये जशी की थोडेसे मोठे. आता हे झाड थोडे मोठे होणार ना नॉर्मल, त्याला फुलांची वगैरे झाडे तर ही. तर ह्या साईजमध्ये मला पाहिजे होतं. तर त्यांची किंमत डायरेक्ट तो 500 वगैरे असं सांगायचा एका गमल्याची. त्याच्यात पण ते एवढे हलके होते की म्हणजे कधी थोडासा टच झाला तर लगेच फुटलेला, ह्या टाईपमध्ये होते. म्हटलं जाऊ दे. इथं आपलं मस्तपैकी हाय डीमार्टला मला 75 रुपयामध्ये 75 रुपये हवा एवढी सुटली आहे ना ते. हे बघा 75 रुपयामध्ये मला एवढा मोठा गमला भेटलेला आहे. मग कशाला एवढे पैसे घालवायचे, म्हटलं जाऊ दे. एवढ्या पैशांमध्ये माझे म्हणजे मला 2-3 घ्यायचे होते. तर एवढ्या फक्त गमल्यांमध्येच म्हणजे कुंड्यांमध्येच मला एवढे 1000-1200 घालण्यापेक्षा ते 1000-1200 मध्ये किती झाडं येतील माझी, असा मी विचार केला. आणि मग मी ते घेतलेच नाही. म्हटलं त्याच्यापेक्षा झाडं घेतलेली बरी. एवढं त्याच्यामध्ये फक्त कुंड्यांमध्ये पैसा इन्व्हेस्ट करण्यापेक्षा झाडांमध्ये इन्व्हेस्ट करूयात असं करून मी फक्त डीमार्टमधनं मस्त आपले स्वस्तात मस्त कुंडे घेऊन आलेले. आणि आता 2 झाडं लावून झालेले. आता बघते आता माती किती आहे त्यावर डिपेंड. आता हे गुलाबाचं तर मी लावणारच आहे आता. तर आणि आम्ही ना काल परवा माती पण आणायला गेलेलो आमच्या कॉलनीमध्येच. तर त्या कॉलनीमध्ये ना आमच्या कॉलनीमध्ये बरेच घरांची कामं पण चाललेली. तर इथं ना रेती येते, वाळू आपल्याकडे वाळू येते ना, तशी इकडे रेती येते घराच्या बांधकामांना. तर त्याच्यामध्ये ना एवढे दगडं वगैरे होते असे कलरफुल वगैरे ह्या टाईपमध्ये. हे दगडंसुद्धा आम्ही लिटरली गोळा करून आणलेले की म्हटलं असं वरतून टाकण्यासाठी वगैरे. आणि आमची पूर्ण टीम ही कामाला लागलेली आहे. पूर्ण टीम काम करते आहे आमची. आर्याने शंख शिंपले गोळा केले होते, गौराने गोळा केले होते ना. हां तर अशा प्रकारे. आणि आज आम्ही खत वगैरे पण टाकून झालेलं आहे झाडांना. तर चला आता याच्यामध्ये हे गुलाबाचं झाड लावते. आणि मग झाडं लावून झाल्यानंतर मग मी तुम्हाला माझ्या झाडांचा फायनल लुक दाखवते. तोपर्यंत चलो बाय करते. तोपर्यंत काम थोडंसं. तर आमचे काम झाल्यानंतर मम्मी झाडू मारतीये. यार पडत हे तसं नाही करायचं. नाही ते झाड ते असं खुरपणी लावायचं त्याला. आता आपण आताच लावले ना, ते गवत थोडी आहे. हां नको ते खाली ठेव पहिले, खाली ठेव पहिले. मग काढते. चल चल. ते झाडं लावून झालेले आहे छानपैकी. खतही टाकून झालेलं आहे मस्त मस्त. तरी पण आहे ना हे झाडं राहिलेलीच लावायची आता ती. आणि माती पण संपून गेली मेन म्हणजे. आता माती पहिले शोधावी लागेल परत एकदा. आणि मग आता ती झाडं परत एकदा लावली जातील. तर चला याला पाणी घालते. आणि पाणी घालून आता पहिले खाली जावं लागेल स्वयंपाक करायला. 6:30 वाजलेले आहेत. आणि 2-3 दिवसापासून खूप ऊन पडलेलं आहे आमच्याकडं. कडक कडक ऊन पडलेलं आहे अक्षरशः. आणि कपडे पण वाढते. वाढते म्हणजे वाढते. हो. आणि अशा प्रकारे आमचं छानपैकी वृक्ष संगोपन झालेलं आहे छोटंसं. आणि सिरियसली सांगते, एकदा जर घरामध्ये झाडं जर लावली ना तर आहे ना निम्मा दिवस आहे ना त्याच्यामध्ये जातो. म्हणजे असं नाही का इकडं तिकडे टाईमपास करण्याची गरजच पडत नाही आपल्याला. वरती आलं किंवा टेरेसमध्ये आपल्या गार्डनमध्ये आलं छानपैकी. त्याचे पहिले फुलं बघा, त्याला थोडं पाणी घाला, खत घाला, हे करा ते करा. याच्यामध्येच आहे ना बराचसा टाईम निघून जातो. म्हणून आहे ना गार्डनिंग हे ना बेस्ट ऑप्शन आहे आपला टाईम स्पेंड करण्यासाठी थोडंफार. आणि झाडांना पाहिल्यानंतर अजूनच छान वाटतं.
त्याच्यामुळं आणि म्हणजे मी झाडांची आवड आहे बरं का, पण माझं काय व्हायचं ना बऱ्यापैकी गावाला वगैरे जाणं व्हायचं आणि मग गावाला गेली का मग तिथं झाडांना ती मरून जायची. म्हणून मग मी ना शक्यतो झाडांना खूप लावायचं कंटाळा करायची, कारण की ते मरून जायची, आणून उपयोगच होत नव्हता त्यांचा. मारून नाही 4-6 महिने राहायची आणि मग गावाला ना 8 दिवस जरी गेली ना तर ती झाडं ना मग राहत नव्हती. म्हणून मग मी ती झाडं म्हणजे झाडं ना मी मध्यंतरी ना खूप कमी केली होती, थोडीफारच ठेवली होती. आणि अशी काही झाडं असतात ना जी की आता सपोज स्टेट प्लांट आहे किंवा मनी प्लांट आहे, हे सगळे ही असली काही झाडं असतात ना, ती झाडं आपण बाहेर पण ठेवू शकत नाही, कारण की बाहेर ठेवणं म्हणजे खूप रिस्की आहे. झाडं पण चोरीला जातात, म्हणून मला अजिबात आवडत नाही. आणि फुलांची झाडंसुद्धा ठेवायला मला बाहेर ठेवायला आवडत नाही, कारण की ना बाहेरचे ना बायका ना आमच्या इकडे पहाटे 5 वाजता 4 वाजताच आहे ना फुलं तोडून घेऊन जातात. त्याच्यामुळे मग मला ती माझ्या झाडांची एवढी मी केअर करते आणि ती जर फुलं तोडून जर घेऊन गेले ना तर मग मला खूप वाईट वाटतं. म्हणून मग मी ना माझी झाडांना बाहेर पण ठेवत नाही, डायरेक्ट टेरेसवर ठेवते. मग ते आहे ना बाहेर. ते शोची आहे बाहेर, त्याला काही फुलं वगैरे येत नाही, त्यांना काही कोणी घेऊन जात नाही, म्हणून मग ती बाहेर ठेवली आहे 2-3. आणि बाकीची जी माझी फेवरेट झाडं आहेत ना ती मी नेहमी वरतीच ठेवते, कारण की मला दुसरं कोणी फुलं तोडलेली मला अजिबात आवडत नाही, कारण की मी पण फुलं तोडत नाही आणि मला दुसऱ्यांनी तोडलेली पण आवडत नाही, म्हणून हे कारण आहे. तर चला आता खाली जाते आणि स्वयंपाक वगैरे करते. तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय 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 बाय. बाय.